नमस्कार. वास्तूमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आपल्या आयुष्यातला साधारणतः 33% काळ म्हणजे 1/3 काळ हा झोपेत घालवत असतो. तर मग झोपण्याची जी आपली घरातली जागा आहे ती कशी असावी, ती कुठल्या दिशेला असावी याविषयी आपण मागे एका भागात थोडंसं बोललो होतो. आज आपण अधिक माहिती जाणून घेऊया वास्तुतज्ञ स्मृती पांचाळ यांच्याकडून. नमस्कार मॅडम. नमस्कार. हल्ली फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला स्टुडिओ अपार्टमेंट्स ज्याला वन रूम किचन म्हणतो ते बघायला मिळतं. कारण शिक्षणासाठी नोकरीसाठी सुद्धा खूप लोक वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन राहतात, त्यांना हे असं घेऊन राहणं परवडतं जास्ती. मग अशा घरांमध्ये बेडरूम ही वेगळी जागा नसतेच, एक हॉल किचन आणि टॉयलेट. मग त्या हॉलमध्ये झोपण्यासाठी म्हणून काय वेगळी रचना? बरोबर. ॲटलिस्ट जो तुमचा हॉल आहे तिथे रात्री तरी झोपण्यापुरती एक स्वतःपुरती एक बेडरूम बनवणं अतिशय आवश्यक असतं. इवन काही वेळेला काय होतं की अतिशय लहान जागा असते, काही घरांमध्ये तर वन रूम किचनही नसतं, 10x12 रूम असते, तिथेच कोपऱ्यात ओटा असतो, तिथेच कोपऱ्यामध्ये ओटा असतो. पण जेव्हा एखादी चौकोनी रूम तयार होते म्हणजे ज्याला 4 भिंती येतात, तिथे तुम्हाला जर तुम्ही मध्ये होकायंत्र किंवा कंपास ठेवला तर तिथे तुम्हाला 8 दिशा ज्या आहेत त्या नेहमी मिळत असतात. तर या 8 दिशांच्या अनुषंगाने जी तत्व येतात त्या अनुषंगाने तुम्ही जर तुमच्या झोपण्याच्या जागा निश्चित केल्यात तर तुमच्या दिवसभराचा शीण जो आहे हा काढून टाकण्यासाठी आणि आपल्या शरीराला आराम देण्यासाठी त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग करून घेता येतो. एखादी लहानशी रूम असेल तर तिथे झोपण्यासाठी ॲटलिस्ट पडदे लावून एखादं पार्टिशन तयार करावं आणि आपल्या झोपण्यासाठी तिथे एक प्रकारची वातावरण निर्मिती करावी. तिथेच ओटा असतो, तिथेच जेवण केलं जातं, तिथे एक प्रकारचा त्यामुळे हवेमधल्या वातावरणामध्ये ते वास जे असतात हे भरलेले असतात. तर झोपण्यापूर्वी रात्री एअर फ्रेशनर लावून ते वास जे आहे ते पूर्णपणे काढले जातील याची आपल्याला योग्य ती काळजी घेतली पाहिजे. इवन काही वेळेला काय होतं की बेडरूमच्या आहेत त्या बेडरूममध्येही म्हणजे अगदी स्वतंत्र बेडरूम असल्या तरीही तिथे मोठ्या प्रमाणावरती वादविवाद आणि कलह चालू होतात. तर अशा वेळेला ह्या बेडरूम चेक कराव्यात. आग्नेय दिशेला नाहीत ना, दक्षिणेला नाहीत ना, तर तिथे अशा प्रकारे त्रास सुरू होतात. एखाद्या व्यक्तीच्या बेडरूमच्या वर दुसऱ्याचं किचन आलेलं असेल किंवा दुसऱ्याचं टॉयलेट बाथरूम आलेलं असेल तरी त्यांच्या नकारात्मक लहरी त्यांच्या बेडरूममध्ये येताना दिसत असतात. आपल्या बेडरूममध्ये या निगेटिव्हिटीज येऊ नये म्हणून एल शेपचे कॉपर पिरॅमिडचे सेट जर तुम्ही सिलिंगला लावले तर त्या एनर्जी 60 ते 70% आपल्याला कमी करता येतात. काही वेळेला काय होतं की एखादा टॉप फ्लोअर असेल आणि एखाद्याच्या बेडरूमवरती जर पाण्याची टाकी येत असेल तर अतिशय चुकीचं असतं. त्या वास्तूमध्ये जर एखाद्या व्यक्तींचं पटत नसेल तर तिथे डिवोर्स हा ठरलेलाच असतो. त्या व्यतिरिक्त हेल्थ प्रॉब्लेम जे असतात हे पूर्णपणे आपल्या त्या घरामध्ये होताना दिसत असतात. कारण अशा बेडरूम ज्या असतात ह्या पाण्याच्या खाली अर्थात पाताळ क्षेत्रामध्ये मोडल्या जातात. तर त्याच्यामुळे तिथे आरोग्यविषयक त्रास, कलह असे होताना दिसत असतात. त्यामुळे टॉप फ्लोअर खरेदी करताना शक्यतो व्यक्तींनी आपल्या बेडरूमवरती आपल्या फ्लॅटवरती पाण्याच्या टाक्या येणार नाहीत ना याची योग्य ती काळजी जी आहे ही घेतली गेली पाहिजे. काही वेळेला काय होतं की नवरा बायकोचे लव्ह मॅच जुळत नसतात, तर अशा वेळेला त्यांच्या बेडरूम त्यांच्या रिलेशनशिप एन्हान्समेंटसाठी आपल्याला व्यवस्थित सजवाव्या लागतात. अशा बेडरूममध्ये नैऋत्य दिशा जी असते ह्या नैऋत्य दिशेच्या भिंतीवरती त्या नवरा बायकोचा जो हसरा फोटोग्राफ रेड पाउंटिंग आणि गोल्डन फ्रेममध्ये लावला म्हणजे नेहमीच्या आयुष्यात जरी भांडत असले तरी मात्र झोपताना फोटोमध्ये ते हसणारेच पाहिजेत. तर तो तिथे लावला आणि तिथे 2 रोज कॉर्डचे जर तुम्ही बॉल ठेवले तर त्याच्यामुळे त्यांच्यातले वादविवाद आणि कलह जे असतात हे खूपसे कमी होतात. त्याचबरोबर त्यांच्या रोमॅन्स डिरेक्शनला जर त्यांनी हेड पॉईंट करून झोपलं तर तिथेही त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर कधी त्यांचा बेड जो असतो हा बेड कधीही खिडक्या असतात किंवा बाल्कनी जी असते यांच्या खाली घेऊ नये, कारण आपल्याला सगळ्यांना सपोर्ट हवा असतो. खिडकीमधनं अव्याहत एनर्जी वाहत असतात तर ते त्यांनी टाळावं. त्याचबरोबर पडद्यांची रचना करताना बेडरूममध्ये आपण बघतो की काही वेळेलाच अगदी फ्रेश फ्लॉवर्स ठेवली जातात तर खूपसे फुलांचे गुच्छ भरलेले असतात. हे कधीही वैवाहिक जोडप्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये ठेवू नये. साधारणपणे 2 फुलं कधीही आपण पेअरमध्ये ठेवावं नवरा बायको, तर त्यांनी ते पेअरमध्ये जर फुलं ठेवली तर त्यांच्यासाठी फलदायी असू शकतं.
आणि फ्रेश फ्लॉवर्स जे आहेत हे वास्तू नियमांप्रमाणे बेडरूममध्ये न ठेवलेले चांगले. बरं. कारण जी ताजी फुलं जी आहेत ही काही काळानंतर ती कोमेजायला लागतात. त्याच्यामुळे त्याच्यातनं एक प्रकारच्या नकारात्मक एनर्जी ज्या असतात ह्या निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे शक्यता फ्रेश फ्लॉवर जी आहे ती बेडरूममध्ये ठेवू नये. काही वेळेला बेडरूमच्या बाहेरच त्यांनी पूर्णपणे फ्लॉवर बेड केलेला असतो. आजकाल बिल्डर्स अशा रचना करून देतात, पण बेडरूममध्ये फ्लॉवर बेड असेल तर अतिशय चुकीचं आहे. कारण बेडरूममध्ये आपण रात्रीच्या वेळेला जेव्हा आराम करत असतो, झोपत असतो, त्यावेळेला ह्या वनस्पती आणि झाडं जी असतात ही रात्रीच्या वेळेला कार्बन डायऑक्साईड सोडत असतात, जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातकारक असतं. त्यामुळे हे जे फ्लॉवर बेड जे असतील तर हे तिथले टाळावेत, तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्या व्यतिरिक्त बेडरूम ज्या आहेत तिथे आरशांच्या रचना ज्या असतात ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात. कारण तिथे सर्वसाधारणपणे बेडरूम जे असतात त्याच्यामध्ये ड्रेसिंग टेबल्स जी असतात हे ठेवलेलीच असतात प्रत्येकाला तयार होण्यासाठी. तर जर मॅरिड कपल त्या मिररमध्ये किंवा आरशामध्ये दिसत असेल तर त्यांचं मॅरिड लाईफ म्हणजे वैवाहिक आयुष्य जे आहे हे कोलॅप्स झालेलं दिसत असतं. त्याच्यामुळे झोपताना कधीही आरसे जे आहेत त्यांच्यावरती कर्टन टाकावा. तर या ज्या काही आपण जर काळजी आपण बेडरूममध्ये घेतल्या तर ती बेडरूम जी असते ही आपल्याला अतिशय आरामदायक आणि सुखकारक अशी आपल्याला निश्चितच बनवता येते. बेडरूमविषयी अजूनही आज खूप माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. आणि आता जाता जाता एक टिप. नक्की. प्रवेशद्वार जे आहे या प्रवेशद्वाराच्या समोरच एखादा टी झोनमध्ये रस्ता येत असेल तर त्या प्रवेशद्वारातून त्या घरामध्ये अतिशय वेगवान लहरी ज्या असतात या निर्माण होत असतात. हा दोष आपल्याला जर काढून टाकायचा असेल तर प्रवेशद्वाराच्या वरती पाक वा मिररचा जर आपण वापर केला तर या वेगवान लहरी थोपवण्यासाठी आपल्याला त्याचा निश्चितच फायदा करून घेता येतो. क्या बात आहे स्मृतीजी. तुमच्या ह्या टिपबद्दल सुद्धा आणि मगाशी केलेल्या मार्गदर्शनासाठी सुद्धा तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.